थोड्या वेळ आता शिजू देतो टोमॅटोसोबत. चला तर आता वांगे पकलेले आहेत, छान टोमॅटो पण मिक्स झालं आहे. आता यामध्ये टाकू आपण आपलं पुढचं साहित्य. तर धनिया पावडर आणि हळदी, आपण नमक तर टाकलेलाच होता. आता टाकूया लाल तिखट तर टाकलेलं आहे आणि थोडीशी वरून सांबार आणि हलकासा थोडासा पाणी सोडू आपण, जेणेकरून तिखट लागणार नाही आणि वांग्याला छान मसाला लागेल. तर वांगे आता पकलेले आहेत. आता मी यामध्ये सोडत आहे पाणी, जेवढं लागतं तेवढं. जास्त नाही सोडत, वांगे पूर्ण पकलेले आहेत. थोडंसं एक उकळी येऊ द्यायची आणि मग बंद करायचं. थोडासा वरून मसाला. एक उकळी येऊ देते आणि मग गॅस बंद करते. तर आता भाजी झालेली आहे आणि सांबार टाकून गॅस बंद करत आहे. माझी सैगे वांग्याची भाजी, सिंपलसी आणि चटपटीसी सैगे वांग्याची भाजी. ओके, बाय.